नमस्कार, न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। प्रत्यक्ष उमेदवार आता नागरिकांना मतदारांना भेटण्यासाठी जात आहेत। पदयात्रा आणि थेट संवाद साधण्यावरती उमेदवाराकडून भर दिला जातोय। लातूर शहर महानगरपालिकामध्ये प्रभाग 9 हा चर्चेत आहे उमेदवारीवरनच, मग ते काँग्रेस असू देत किंवा भाजप असू देत। आपल्याकडे प्रभाग 9 मध्ये भाजपाकडनं उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। अमजद पठाण, श्याम जाधव, भाग्यश्री शहरकरताई आणि शेख परवीन नजमा सलीम हे 4 उमेदवार भाजपानं प्रभाग 9 या ठिकाणी दिलेले आहेत। आपण अमजद पठाण यांच्याकडे जाऊया। काय सांगाल, तुमच्या समोर गेल्या 5-6 टर्मपासून अनुभवी असलेले राजा मणियार यांच्यासोबत तुमची थेट फाईट असणार आहे। काय सांगाल, कसं बघता तुम्ही या लढतीकडे? कुणी किती अनुभवी जरी असला तर सामाजिक कामाचा अनुभव आमचा परंपरेचा आहे। आम्ही पारंपरिक समाजसेवक आहोत आणि आम्ही आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आम्ही बरंच काम केले। आम्ही आलोय तर हे नगरसेवक टोटली फेल आहेत। आपल्या कामाचं ह्यांनी काही काम केलं नाही, म्हणून आम्हाला यावं लागलं आणि जनतेचा भरभरून प्रतिसाद आहे। यावेळी जनतेने आमची निवडणूक हातात घेतली आहे व खूप प्रतिसाद मिळत आहे आणि 100% आम्ही 4ही उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडून येऊ। निवडणुकीची म्हणजे विजयाची खात्री आहे निवडणुकीमध्ये। श्यामजी, काय सांगाल? सपना बंडू किसवे, राजा मणियार असे दिग्गज तुमच्या समोर आहेत। थेट लढत होणार आहे प्रभाग 9 मध्ये। प्रभाग 9 चर्चेत आहे। काय सांगाल, तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो जनतेचा? काय तुम्ही जनतेला मुद्दे घेऊन आश्वस्त करत आहात? एक सांगायचं म्हणलं तर गेल्या 8 वर्षापासून हे नगरसेवक प्रभागामध्ये फिरलेले नाहीत। मग ते कुठल्याही पक्षाचे असो, आणि पक्षानं काँग्रेस पक्षाचं ह्या भागामध्ये गेल्या 40 वर्षापासून नगरसेवक तेच आहेत आणि हे लोक इथले नागरिक कटाळून गेले त्या नगरसेवकांना। आणि ह्यावेळेस बदल होणार आहे का? 100% बदल होणार आहे। कारण का की दिल्लीत भाजप आहे, महाराष्ट्रात भाजप आहे आणि लातूर महानगरपालिकासुद्धा भाजपमय होणार आहे। त्याच्यामुळं इथले सर्व लातूरकर आज भाजपासोबतच आहेत आणि आमचे 4ही उमेदवार भाजपाच्या तिकिटावर निवडून येणार आहेत। 4 उमेदवार निवडून येण्याची खात्री आहे। भाग्यश्री शहरकर हा एक नवीन चेहरा आपण पाहतो की दिलेला आहे भाजपानं। काय सांगाल, तुमच्यासमोर अनुभवी सपना बंडू किसवे यांची लढत होणार आहे। कशा पद्धतीनं तुमचं कार्य राहिलेलं आहे आतापर्यंत आणि काय तुम्ही संवाद साधत आहात? कार्य आम्ही केलेलं आहेच आहे। पाहू, आणखी निवडून दिल्यानंतर आम्हाला संधी द्या। संधी दिल्यानंतर आम्ही काम करूच। आतापर्यंत प्रभागातले कामं काहीही झालेले नाही आहेत। रस्ते तसेच आहेत, खड्डे तसेच आहेत, काही पोलवर लाईटी नाहीत, काही ठिकाणी तर लाईटीचे पोलच नाहीत। भरपूर समस्या आहेत। गटारीमधून पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे। अनेक समस्या आहेत। तर निवडून आल्यानंतर आम्ही ते सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करणारच आहोत। थेट लढत तबस्सुम शेख यांच्यासोबत होणार आहे? हो, त्यांच्याशी आहे। आणि तुमची लढत ही सपना बंडू किसवे यांच्यासोबत होणार आहे। क्या कहना चाहेंगे, आप क्या मुद्दे लेकर सामने जा रहे बताइए। 9 नंबर वार्ड से क्रमांक से उम्मीदवार ठहरी हूँ और मैं हम लोगों की समस्याओं को दूर करने के लिए रुके ठहरे हैं और इसमें पूरा खरे उतरेंगे और उनकी समस्याओं को हल करेंगे। और मुझे बोलना नहीं आता है, काम करना आता है। क्या बात है, या क्या बात है, बहुत बढ़िया। मुझे बोलना नहीं आता, काम आता आहे असं सांगतायत। आपल्याकडे पद्धत आहे निवडून आल्यानंतर मिस्टर नगरसेवक म्हणतात, बरोबर? तर आता तुम्ही भाभींना उभं केलेलं आहे। तुम्ही भाजपाचे खंदे समर्थक आहात, कार्यकर्ते आहात। कसा प्रतिसाद मिळतोय प्रभाग 9 मध्ये? एक मुस्लिम चेहरा असून सुद्धा भाजपाने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे। एकीकडे भाजप हे मुस्लिम विरोधी म्हणून असं चित्र रंगवलं जातं। काय सांगाल तुम्ही भाजपविषयी? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं आणि सर्व लातूर जिल्ह्यातील आमदारांचं आणि आपले बसवराज पाटील साहेब आणि अजित भाई यांचं आम्हाला मुस्लिम समाजाला 7 उमेदवारी लातूर मध्ये मनपा निवडणुकीसाठी जी आहे ना 7 उमेदवारी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। सर्वप्रथम मुस्लिम समाजातर्फे आणि खास करून आमच्या 9 नंबर वार्डामध्ये 2 मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत, बरोबर? आणि वार्ड नंबर 9 मध्ये फार मोठमोठ्या समस्या आहेत आणि जे काही 5-25 वर्षापासून नगरसेवक काँग्रेसचे असो जे काही असो झालेले आहेत ते वार्डामध्ये काही कामं केले नाहीत। ज्या जसंच्या तसे प्रश्न तसे आहे, कायम आहेत। त्यासाठी आमच्या 4ही उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला
भरभरून मतं देऊन आणि मुस्लिम समाजालाही मी आवाहन करतो की मुस्लिम समाजाला आव्हान हे आहे माझं की न्याय दिलेला आहे, भारतीय जनता पार्टीने न्याय दिलेला आहे आणि 9 नंबर वार्डामध्ये 2 उमेदवार दिलेले आहेत. त्याकरिता माझ्या 9 नंबर वार्डातील मुस्लिम समाजाला आव्हान आहे किंवा विनंती, कळकळीची विनंती आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीला भरभरून मतं देऊन 4ही उमेदवाराला निवडून द्यावं. एकूणच काय तर भारतीय जनता पार्टीने एक वेगळा प्रयोग प्रभाग 9मध्ये केलेला आहे. इथं अनुभवी आणि दिग्गज उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं इथं समोर आहेत त्यांच्या. असं असताना अमजद पठाण, श्याम जाधव, भाग्यश्री शहरकर, नजमा परवीन, सलीम शेख हे नवखे उमेदवार जरी भाजपाचे असले तरी आम्ही आमच्या सामाजिक कार्याच्या अनुभवातनं निश्चित विजयी होऊ असा दावा ह्या प्रभाग 9मधील 4ही भाजपाच्या उमेदवारांनी केला आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.